चला तर मग आज आपण डिसेंबर मधला हा माझ्या मते लास्ट क्लास होईल आपला. आणि आज आपण शिकत आहोत सर्वप्रथम 3 टक्सचे पॅटर्न जे आपण छोटं आणि मोठं असे 2 भाग शिकलो. आता अति लार्ज शिकूया की कसं वाढवायचं ते लक्षात येऊन जाईल तुमच्या. मग अति लार्ज म्हणजे किती, तर एक साधारण 48 छाती झाले. 50 पण चालते, पण मग 48 घेऊया. तर आपण घेऊया 48 छाती. लिहा छाती बरोबर 48, कमर बरोबर 44, पुढचा गळा बरोबर 7, मागचा गळा बरोबर 9, बाही उंची बरोबर 5, बाही फिटिंग बरोबर 7, कमर उंची बरोबर 15. जर तब्येतीला पण असेल तर हाईटला पण असेल मुलगी, म्हणून आपण तिची उंची 15 घेऊया. आणि मग हे मोठं माप कसं वाढवायचं, साधारण कितीने वाढवलं पाहिजे बरं, तुम्हाला काय वाटतं? 2, 2.5 नाही, 2.5 3, 1.5. आपण आहे ना फक्त कटोरीचीच पॅटर्न हे थोडे थोडे जास्त प्रमाणात वाढवले जातात. बाकी सगळे 1 टक्स, प्रिन्सेस कट, 1 कट, 3 टक्स आणि 4 टक्स, 1 टक्स, 4 टक्स, कटोरी सोडून हे सगळे पॅटर्न जे आहेत ते लहान मापांना वाढतच नाही. बरोबर ना? लहान मापांना वाढत नाही. लहान म्हणजे किती, 32 पर्यंतचे. 32च्या पुढच्या मापांना वाढतात, तर कितीने वाढतात? 1 ने. मग 32 ते पुढच्या 10 मापांपर्यंत एकच वाढवायचं, म्हणजे 10 इंच पर्यंत. मग 32 ते 42 पर्यंत 1. बरोबर? 32 ते 42 पर्यंत 1, आणि 42 ते मग 52 पर्यंत 1.5. मग कटोरी, प्रिन्सेस कट सगळं काय करायचं? 1.5 नेच वाढवायचं. मग याच्या पुढचं जर का माप एखाद्या वेळेस आलं, मग किती असेल ते, म्हणजे समजा 52 च्या पुढची 52 एक येतच नाही, 100त एखादंच येतं, पण तुम्हाला मला परफेक्ट करायचं म्हणून मी पुढचं पण सांगून ठेवते. जर आलं तर किती वापराल? 2. मग 2 वापराल. मग आपण 2 वापरूया. अशा पद्धतीने मी तुम्हाला बेसिक थिअरी देऊन दिली की सगळ्या मापांसाठी आपण कितीने कोणत्या पॅटर्नला कसं वाढवायचं. मग आता मी तुम्हाला विचार, प्रिन्सेस कट पॅटर्न तू सांग. 48 मापाचं प्रिन्सेस कट पॅटर्न किती वाढवायचं? 1.5 ने मॅडम. बरोबर, तू सांग. 4 टक्स पॅटर्न 44 छातीचं कितीने वाढवायचं? 1.5. तू सांगशील. 3 टक्स पॅटर्न 32 छातीचं कितीने वाढवायचं? वाढवायचंच नाही. गुड. 3 टक्स पॅटर्न 38 छातीचं कितीने वाढवायचं? तू सांग. 38 1 नेच नाही. तुम्ही नाही बोलायचं. 1 नेच 38 वाढतं. नक्की? हो, 1 ने. तुम्ही सांगा. 40 छातीचं 1 टक्स पॅटर्न कितीने वाढवायचं? 1.5 ने. बरोबर आहे का? 1 ने. 1 ने वाढवायचं. 42 पर्यंत 1 ने वाढवायचं, पण पुढचे 1.5 ने वाढवायचे. 10 इंच पर्यंत एकच इंच चालू द्या, काहीच फरक पडत नाही, एकदम परफेक्ट बसतं. आणि ऑलरेडी आपण ब्लाउजामध्ये इकडे 2, इकडे 2, पाठीमागे 2, पाठीमागे 2, म्हणजे एकूण पूर्ण पॅटर्न मध्ये 8 इंच एक्स्ट्रा केलेले असतात, म्हणून जास्त वाढवायची गरज नाही. 8 इंच. आणि आपण विचार करतो की अरे पॅटर्न तर आपण एवढं मोठं पॅटर्न आहे, मग 1 इंच कसं का टाकायचं? पण तो 1 इंच नाहीये, तो पण 2 इंच आहे. आणि आपल्या मूळ मापामध्ये टोटल पॅटर्न मध्ये समजा आपलं 32 पॅटर्न आहे, तर 10 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला असतो आपण सगळा मिळून. एका 1 साइड पार्टला आपण किती एक्स्ट्रा करतो? 2 इंच. एकूण पार्ट किती होतात ते? 1 1 1 1 4. मग प्रत्येकाला आपण 2 इंच टाकलेले राहतात, म्हणजे 8 इंच ते. आणि आपण हे 2 इंच टाकले म्हणजे किती? 10 10 इंच. म्हणजे टोटल 10 इंचाने वाढवतो, म्हणून घाबरायचं कारण नाही.
या मापांपर्यंत फक्त 1 इंचाने वाढवायचं. 42च्या पुढे किंवा 40च्या पुढे तुम्ही वाढू शकता. असं काही नाही, थोडंफार तुम्ही 19-20 करू शकता. एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या महिलेचं माप बारीक दिसतो पण चेस्ट जास्त असते, मग त्यावेळेस मात्र तुम्ही तुमचं पण चालवा आणि वापरून टाका 1.5, काही फरक पडणार. आणि एखादी मुलगी अशी दिसते दंड एकदम खतरनाक, चेस्ट मध्ये काहीच नसते, त्यावेळेस तुम्ही पण तुमचं चालवा. किती वापराल, कमी वापराल की जास्त वापराल? मला एकच उत्तर द्या. जास्त कमी कमी. चेस्ट चेस्टच नाहीये आणि बॉडी जास्त आहे. मॅडम काय बोलला? बॉडी हे हात आणि चेस्ट कमी इथं असेल जास्त हे चेस्ट कमी चेस्ट कमी, असेल फक्त तर- चेस्ट कमी. आणि तर जर मग- बारीक असेल आणि चेस्ट जास्त असेल तर मग वाढवायचं. ओके, सगळे कन्सेप्ट लक्षात आल्या. आणि आता आपण शिकणार आहोत आपलं 3 टक्स पॅटर्न. मोठ्या मापाचं माप लिहून झालेली आहे. छातीचं माप आहे 48 इंच. या पॅटर्न साठी हा पेपर घेतलेला आहे आणि आपलं माप आहे 48 छातीचं. आणि 48 छातीमध्ये मी काय करणार आहे, 3 टक्स पॅटर्न बनवणार आहे. तर 3 टक्स पॅटर्नला अगोदर वाढविण्यासाठी इथे कपडा सोडून देणार आहे. किती घेऊ इथे कपडा सांगा? नाही 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 नाही, कापड फोल्ड करून ठेवणार आहे. 1.5 इंचचा कापड इथे मी फोल्ड करून ठेवणार आहे. मी रेषा सोडून घेते की जेणेकरून तुम्हाला समजेल की हा जो कापड आहे तो आपण ठेवून देणार आहे. मग आता मी याला फोल्ड करते. आणि ही झाली माझी बंद बाजू. पॅटर्न तयार. आणि मग सांगा मला उंची किती आहे? 15 अधिक 1 बरोबर फक्त बघा 16. मी इतका बॉक्स करणार आहे. छातीचा चौथा भाग 12, 12 चोक 48 बरोबर. आणि अधिक 2 म्हणजे 14. हा इतका मोठा बॉक्स आणि चौकोनी पॅटर्न. आणि आपण बनवत आहोत 3 टक्स पॅटर्न 48 छाती. म्हणजे यामध्ये तुमच्या सगळ्या लहान मोठे पॅटर्नचे माप जे ते कव्हर होतील. आणि मला शोल्डर किती पाहिजे तर 3चं पाहिजे. कसं बनवायचं बरं याच्यात आता 3चं शोल्डर? सर्वप्रथम एवढ्या मोठ्या मापाला आणि हा छानपैकी बॉक्स रेडी झालेला आहे. या बॉक्सला आपण असं घेणार, असं करणार आणि फोल्ड करणार. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी आत्ता जो आहे तो असा घेणार आहे. याला पण असं निम्म करायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. ओके. मग आता पुढे असं आहे की याच्या इथे अर्धा इंच कंपल्सरी जायचं. गेलो का अर्धा? हा. मग इथे मला एका गळ्याचं माप टाकायचंय. गळा उंची किती माझी? 7 आहे. आणि या गळ्यांना आपण 3 इंच वाढवतो, तर मी 9 घेतला. हा. ती पुढचे व्ही गळे करतोय ना आपण, त्यामुळे. आणि हा असा व्ही आपण करून घेतला. 7 होता तरी पण आपण त्याला 9 पर्यंत ओढत आणलं. पण हा इतका मोठा शोल्डर इथे तयार झालेला आहे 4 इंचचा. आणि व्यक्तीची रिक्वायरमेंट आहे, मागणी आहे की फक्त 3 इंचचा शोल्डर झाला पाहिजे. मग कसं करायचं? मध्ये जायचं मॅडम, शोल्डर मध्ये. व्हेरी गुड. मग मध्ये जायचं, अर्धा इंच मध्ये जायचं, फक्त अर्धा जायचा. मग इथे अर्धा आलो की इथे लिहून. आणि मग जे काही येईल ना ते माप 3.5 आहे. मग चालेल ना आता, कारण शिवणामध्ये जाईल ना. शिवणात जाईल. मग आता हे 3.5 जे आहे याला पूर्ण मोजून घ्यायचं. पण कुठे मोजायचं माहितीये? इथपर्यंत मोजायचं. किती ते? 7.5. बघा, लास्ट पर्यंत मोजायचं, जे की 7.5 आहे. टेपला उचलायचं, असा उभा करायचा. उभा केल्यानंतर इथे 7.5 शोधायचे, प्लस अर्धा करायचा. कारण आपल्या निम्म्या सेंटरच्या मापापासून सुद्धा आपण अर्धा इंच प्लस करून इथे टाकत असतो. ही रेषा इकडे घ्या किंवा इकडे घ्या, ही फक्त तुमच्या हुशारीची टेक्निक आहे
तुम्ही किती हुशारी वापरताय, तुम्हाला किती परफेक्शन द्यायचंय, त्यासाठी इकडे किंवा इकडे कुदायचंय तुम्हाला. पण महत्वाचं माप एक आहे की बगल परफेक्ट बसण्यासाठी, बाही परफेक्ट बसण्यासाठी तुम्हाला हे माप इकडे घ्यायचंय प्लस अर्धा घ्यायचंय. इकडे 5 आलं 5.5, इकडे 6 आलं इकडे 6.5, इकडे 7 आलं इकडे. हा, अशा पद्धतीने आपण ते चेंज करतो. का तर ज्या त्या मापाला ज्याचं त्याचं बगल तयार होतं. आता हे माप आहे 48, याला बगल आहे 8 आणि हे परफेक्ट आहे. ओके. हा, मग घेऊ पुढे. हे पण समजतंय ना. 1 इंच वरती जा, गोल बनवा. नंतर 1.5 इंच क्रॉस तिरकस जा, अर्धा इंच बाहेर जा, गोल बनवा. थोडं आतमध्ये जाऊ शकता. आणि हे इथपर्यंत पण तुम्हाला जमणार आहे. तुम्हाला 3 मिनिटं देते, बनवून घ्या. आणि हे पॅटर्न जे आहे ते आपण इथपर्यंत आलोय. आपण शिकत आहोत 3 टक्स पॅटर्न. 3 टक्स पॅटर्न तू तुझं कर. हे पॅटर्न वेगळे. 3 टक्स पॅटर्न साठी आता मी जसं इथे पूर्वी इथे काहीतरी माप घेत होती तसं इथे किती घ्यायला पाहिजे? नाही, 4 घ्यायला पाहिजे. हा, ओके. आणि 4 घेतलेलं आहे मोठ्या मापाला आणि याला निम्म केलंय. निम्म केल्यानंतर इथे मला एक खूण मिळालेली आहे आणि या खुणेवर सॉरी हे जे निम्म आलेलं आहे 5 ते जसंच्या तसं उभं करायचंय. सॉरी 5ला पण असं वाटलं आपल्याला की हा टक्स जो आहे तो 5चा खूप वर निघून जाईल तर तो तुम्ही बिंदास्त अर्धा इंच 5 घ्यायचाच नसतो. ऍक्च्युली हे जाड माप असल्यामुळे 4 4.5 खूप झाला तो. तर मी हा 4.5 घेतलेला आहे आणि इथे एका बाजूला ज्या सेंटरवरून दांडा उभा करून दिलेला आहे. नंतर पुढे काय इथे किती आहे? 1.5 आहे ना. हा, मग आता हे माप असं मॅनेज करायचं की या सेंटर पासून इकडे 1.5 आणि इकडे इथून इतकं माप 1.5 झालं पाहिजे. किती झालं पाहिजे? या सेंटर पासून इथून इतकं पावणा झालेलं आहे. आणि मग मी याला इथे तिरकस करणार. नुसतंच तिरकस नाही करणार तर मी इथे याला 1 इंचने वाढवणार. मी इथे पण याला 1 इंचने सरळ मध्ये वाढवणार. हे तुम्हाला समजतं सगळं वाढवायचं. आता इथपर्यंत समजलेलं आहे. जायचं पुढे. पुढचं फक्त एवढंच आहे की याला इकडे पाठीमागे जोडा, मोजू नका. याला इकडे डायरेक्टली जोडा आणि इथे थोडंसं तिरकस घ्या आणि इथे पण थोडंसं तिरकस घ्या. म्हणजे 3 टक्स जे ते कम्प्लीट होतात. आणि याला आपण ओपन करूया. अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर सांगू ना, लक्षात येतंय? हा, तर हा जो पहिला महत्वाचा टप्पा होता तो 1.5 इंचने इथे वाढलेला आहे. आणि इथून मात्र काहीही माप न टाकता, म्हणजे कुठेही काही थोडं वाढवायचं नाहीये, तिरकं स्टेप ठेवायचा आहे आणि हा कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पॅटर्न जे ते 3 टक्स पॅटर्न कम्प्लीट. मग तुमचं करा. नंतर आपण किंवा कटिंग शिकून घेऊया. लक्षात आलंय तर फक्त तिथं 4 इंचाने वाढवलंय. बोला. सेम आता जसं आता तुम्ही 1.5 इंच जिथून वाढवला ना तिथून इकडे सरळ घेतला ना तो सेम तसंच माझ्याकडनं ते तसं झालं की ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत सरळ. मग सरळच असतो ना तो. पण ठेवताना बंद बाजूला तिरकस करून ठेवायचा राहतो. कपड्यावर आपल्याला बंद बाजूला ठेवायचं. जर तुम्हाला पुढचा बंद कापायचा असेल तर पुढचा बंद ठेवायचा असेल तर थोडा तिरकस करून चिपकवून ठेवायचा बंद बाजूला. या पद्धतीने असा तिरकस ठेवायचा जर कपडा सरळ असेल बस. आणि आता आपण याची कटिंग बघूया. समजलं तुम्हाला? ओके. आणि पाठीचा भाग असंच ह्याच भाग कापू शकतो आपण आणि याला पाठीचा भाग 1 इंच खाली बंद करून ठेवू शकतो. म्हणजे पाठीचा भाग याच्यातच निघून जातो. कैची द्या साडी. म्हणजे इथेच आपलं हे पॅटर्न संपेल आणि आपण आज परत प्रिन्सेस कटला सुरुवात करूया. कारण शिवण तर तुम्हाला याचं समजलंच आहे. तुला आलं का लक्षात? मी जेव्हा करते तू तेव्हा पेपर मध्ये असते आणि नंतर मग मला हे सर्व समजलंय मॅडम. मापाचं हा ते शिवायचं. आता थोडं शिवायचं तर प्रॅक्टिस
व्हिडिओ बघितला ना तुम्ही? बघितला मी टुडे ब्लाऊज. व्हिडिओ पण येत आहेत तुम्हाला, किती तुमचं डबल काम होतं तरी सुद्धा बाकीच्या मुली फक्त बिचारे व्हिडिओवर काम भागवतात. त्यांचा फोन आहे ना. ठीक आहे अगं मिळवायचा ना मग. व्हिडिओ येत नाही तुला? पैसे भरल्याशिवाय व्हिडिओ नाही येणार. पैसे भरावे लागतील. तुझं बघू ऍडमिशन तुझं. मी ग्रुपला हिने फोन केला होता मला. ग्रुपला ऍड केला? हा तुम्ही माझा नंबर दिला होता मग त्यांनी मला हे phone ग्रुप केला. ऍडमिन आहे? हो मीच केलं होतं ना group. केला. अच्छा तुम्ही केलंय हा. ओके. कुणाला ग्रुपमध्ये ऍड करू नका, तिथे पैसे घेऊनच तिथे ऍड होईल. पण ठीक आहे आता तिचं राहू देऊ. 2-3 दिवस बघा. तू जर ऍडमिशन कन्फर्म केलं कंटिन्यू तर मग तुला ठेवता येईल. आम्ही नाही तर तिथून एक्झिट करून देऊ, कारण त्याच्यात व्हिडिओ पण पुरवले जातात. तू जरी नाही आली तरी व्हिडिओवर अभ्यास होऊन जाईल. दुसऱ्या मुलींसाठी व्हिडिओ असतात तिथे. तिला येत नाही येत अजून. येऊन जातं थोडा वेळ. खूप जास्त बघितली नाही एकच गोष्ट कंटिन्यू ते ती येणारच. आणि हे इथून आपण तिरकस कापूया. तर तू ती प्रॅक्टिस कर आधी, आणि तुला या दीदीकडे थोडा जास्त वेळ थांबावं लागेल, तेव्हाच तुझं होईल कव्हर. कारण यांचा ऑलरेडी 1 महिना होत आलेला आहे, त्याच्यामुळे ते बऱ्याच पुढे गेलेलं आहे. आता यांचं एकूण महत्वाचे 2च पॅटर्न शिल्लक राहिले, प्रिन्सेस कट आणि कटोरी. त्याचे जाड बारीक माप आणि ते 2 पॅटर्न. प्रिन्सेस पण काही वाटणार नाही, पण कटोरी कटोरी पण सोपं आहे खूप. आपलं पॅटर्न प्रिन्सेस कट पण सोपं आहे मॅडम. तुमचं झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोपं नाही, वाटेल. नाही. मग आम्हाला नको कोणतरी करू. नुसती सोपी नाहीये ती, इतकी सोपी आहे की एकच पॅटर्नला आकार द्यायचा आणि तुम्ही सगळे पॅटर्न बनवून घ्याल. तोच आकार वापरायचा, एकच आकार वापरायचा. एवढी सोपी केली मी कटोरी. तर तुम्ही काही घाबरून जाऊ नका, परफेक्ट आहे. आणि आता आपल्याला याच्यावर जर पाठीचा भाग कापायचा असेल तर याला असा फोल्ड करायचा आणि याला असा फोल्ड करायचा आणि पाठीचा भाग आहे तसा कापून घ्यायचा. जमला? एकाच याच्यामध्ये पाठीचा भाग. आणि पुढचा भाग कापताना इथे मात्र काही कापायचं नाहीये. पुढच्या भागाला इथे कापून घ्यायचंय. टक्स कापूनच घ्यायचा शक्यतो, म्हणजे तो शिवताना सोपा जातो. आणि पुढचा बघल पॅटर्न कम्प्लीट. आता आपण हे पॅटर्न शिकून झालेलं आहे असं समजूया आणि प्रिन्सेस कट पॅटर्न कडे वळूया.